सत्या 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 कुठं होतास तू एवढ्या वेळ इथं काय करतोस? अगं तू कुठं होतेस? मी तर मगाचपासून माझ्या खोलीत झोपलो होतो. आत्ता जरा मोकळ्या वर आलो. ते नाही, झोपायच्या आधी कुठं होतास? त्या नेबरेटला भेटायला तर गेला होतास ना? मुंबईला कसं काय कळतं सगळं लगेच? ये सत्या, त्या नेबरेट पुरीच्या जाळ्यातून अजून बाहेर आलाच नाहीस का तू? अरे आता तर घटस्फोट झालाय की तुझा, मग असं कशाला वागतोस? मग मी पास झाला आता. उगाच तू तुझ्या अंदाज बांधू नको. हे बघ, प्रचाराचं काम किती सुरू आहे तुला माहिती आहे ना, आणि आराम मिळत नाही ना. मग आज जरा वेळ मिळाला तर झोप काढली मी. आणि मम्मी, हे बघ तुला फुल अँड फायनल सांगतोय, वाघमारेंचा विषय परत या घरात काढायचा नाही. वाघमारे नावाची कुठलीच व्यक्ती माझ्या आयुष्यात नव्हती आणि इथलं पुढे बी नसेल. तू उगाच सारखं आठवण करून मला त्रास देऊ नकोस आणि माझं डोकं फिरवू नकोस. सरक आता, मी पाणी पितो आणि झोपतो. नाही नाही सांगून जातो तुला, नाहीतर म्हणशील भेटायला गेलाय त्यांना. सत्य असं का वागतोय? त्याला एवढं समजवलं तरी मंजूशी संबंध तोडण्याची भाषा का करतोय? खोटं तर बोलत नाही ना? आमरे, मंजूचा फोटो आहे का तुझ्याकडं? आणि आणखीन काय लागेल तिकडं? आई माझ्याकडे फोटो डॉक्युमेंट सगळे फोन मध्ये. तू शांत राहा आणि इथनं चल लवकर. कशी शांत हो ग आमरे? जवळ माझ्या मंजूला स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही त्यावर माझ्या जीवात जीव नाही यायचं बघ. बरं, तिकडं पोलीस स्टेशनात काही विचारतील त्याची उत्तर देशील ना? मी सगळं बोलते, आपण आधी निघू, चल लवकर. थांबा. अगं कुठं पोलीस स्टेशनात चालली आज? अगं तू जर तिकडे गेलीस ना तर आपल्यालाच मागात पडल. वंश माझ्या लेकीला गुंडांनी पळवून नेलंय, ह्याच्यापेक्षा जास्त काय मागात पडणार आहे मला? आत्ते सर तू बाजूला. वंश सोडा, जाऊ द्या आम्हाला. नाही, अजिबात नाही. मी बी बाजूला होणार नाही आणि तुम्हाला बी जाऊन देणार नाही. वंश आम्हाला जाऊ दे. नाही बघ सुनंदे, तू अजिबात कुठे जायचं नाही. आत्ते गप बाजूला ओव्हर काय नको, तिथं उशीर करू नको, सरक लवकर. सुनंदे, पोलीस स्टेशनात जाऊ नको. वंश सोडा, जाऊ दे आम्हाला. सुनंदे, तू जर तिथं गेलीस, जर त्या गुंडासनी समजलं आणि त्यांनी मंजीला काय केलं तर काय करायचं? आठवतंय का तुला त्या गुंडांनी आपल्याला काय धमकी दिली? काही विसरलीस? म्हणजे माझी बी भाची आहे. जर त्या गुंडांनी तिला काय केलं ना तर बघत. वंश माझ्या लेकीचं जीवन बनण्याचा प्रश्न आहे. सोडा तुम्ही, मला जाऊ दे. सुनंदे, वंश. आई, वंश, वंश दार उघड्या. आत्ते दार उघडा ग. डीजा अरे दार उघड. वंश ऐक ना, जाऊ दे आम्हाला. आत्ते अगं दार उघड, तुला परिस्थिती कळते का? दार उघड आत्ते. थांबा, त्या दोघींनी मी कोंडून ठेवलंय, त्या बाहेर नाही आल्या पाहिजेत सांगून ठेवत्या. तुला जर ह्या दोघींचा पुळका आला आणि तू जर ह्याचनी बाहेर काढलेस का नाही तर तू आहेस आणि मी आहे एवढं ध्यानात ठेव. अगं पण मम्मी, हो, ह्याला न्यात. पप्पा अरे तुला मी कोंडून ठेवल तिचं आपला. चला, एकदाच कन्फर्म झालं का ती नेबळ सत्याच्या मनातनं कायमची निघून गेली. माया ताई सुर्वे लाग आता नवीन पुरी शोधायच्या कामाला. रत्ने, तुझ्या बैलावर भरोसा नाही मला. हा, लक्ष ठेव त्याच्याकडं.
थांबा जरा. तुम्ही लक्ष द्या. तू काय करतेय कुणाला फोन लावतीये आता ह्याशी पुढे मी कशाला फोन केला असेल? काय काय फुकटे पुन्हा कशाला फोन केला असेल? हॅलो सुरवीनबाई, बातमी कळलीच असन. कसली ग? कसली ग? वाघमारे मॅडम किडनॅप झाल्या त्या. काय झाली तर झाली, आता आमचा काय संबंध तिच्याशी? नाही, तूच तर किडनॅप केलं नाहीस ना तिला, म्हणून फोन केलाय मी तुला. ये फुकटे, मी कशाला किडनॅप करू का तिला? आणि तिला किडनॅप करून मला काय मिळणार आहे? ए काही पाने, खरंच जर असं असेल ना तर ही किडनॅप प्रकरण आपल्याला लय महागात पडेल. कारण त्या मंजीची आई अनभन दोघे बी पोलीस स्टेशनात चालल्या होत्या. मंजी किडनॅप झाल्याची तक्रार घेऊन. तसं नाही, कसं आहे, उद्या जर त्या गेल्या आणि आपण त्या मंजीला जी धमकी दिली त्याच्याबद्दल त्यांनी पोलीस स्टेशनात जर काही सांगितलं तर त्याच्यामुळं सुरवीनबाई लवकर काय तर करा, नाहीतर मग जाऊ आपण बी बिनभाड्याच्या खोलीत आणि बसू दळण दळत. फुकटीला गायबानी फुकटीन गायबानी फुकटीन गायबानी फुकटीन गायबानी चक्की पिचिंग आता बावतिंग. तू त्या दिवशी प्रपोज केलंस ना मला, पण मला नाही बोलू दिलं. आता ते मुलगी वाघमारे कुठे? आहेत की, थांब, टाकू दे. हे बघ, काय लोड घेऊ नको, निवांत झोपलेत बघ. पण सत्या, तू येणार आहेस ना? नाही म्हणजे ते उठल्यानंतर मग मी त्यांना आता उत्तर देऊ. त्यांच्या घरातले पोलिसात गेले तर? सत्या, मी सांगितलं ना तुला, असं काय बी होणार नाही.